योगेश पाटील आपल्यासोबत जुळलेला मला अभिमानच वाटतो, कारण की तो समाजसेवक पण कार्यकर्ता सुद्धा चांगला आहे, परंतु व्यक्ती सुद्धा चांगला आहे आणि धडपड करणारा मुलगा आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की भविष्यात योगेश पाटील आपले सर्व युवा साथींबरोबर काहीतरी वेगळं करून दाखवतील असं मला पूर्ण विश्वास आहे. आणि मी सुद्धा त्यांचं सगळं सहकार्याला आश्वासित करतो की योगेश पाटील तुम्ही आम्हाला सुपूत केलाय, आम्ही तुम्हाला व्याजासकट परत देऊ, एवढंच मी सांगेन. परत तर देणार नाही, खाली व्याजच देणार. म्हणजे योगेशजी केलेले निर्णय ह्याचा कुठला ना कुठला रूपी या सर्वांचा भला व्हावा यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आणि हेच काम आम्ही करत राहणार. मी परत आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. नमस्कार, सत्यपरिचित मध्ये मी इरफान सैयद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज मीरा भाईंदरच्या पेनकरपाडा परिसरामध्ये मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते भाजपमध्ये अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला आहे. पेनकरपाडा या ठिकाणी असलेल्या शिंदे गट शिवसेनेच्या पक्षातील अनेक कर्मचाऱ्यांनी यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. या सर्व संदर्भात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचं काय म्हणणं आहे आणि ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांचं तरी नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. आज योगेश पाटील आणि त्यांचे सर्व युवा साथी आणि मोठ्या प्रमाणात मातृशक्ती आज यांनी सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, त्यांचं आम्ही स्वागत करतो. योगेश पाटील एक चांगला युवा धडाडीचा कार्यकर्ता आहे. त्यांनी या गावात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली कार्यशैलीच्या माध्यमातून. आमची अनेक वर्षापासून इच्छा होती की त्यांनी आमच्यासोबत जोडावं. आज त्यांनाही असं वाटलं आणि त्यांनी नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात काम करायचं ठरवलं. आम्ही जिल्हा अध्यक्ष आमचे दिलीप जैनजी आणि सर्व कार्यकर्ता नगरसेवक आज आम्ही त्यांचा रीतिरिवाज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. बघा, शेवटी कसं आहे की कुठल्याही पक्षावर टीका टिप्पणी करतात, ज्या गावात आपण राहतो, ज्या राज्यात आपण राहतो, तो आपल्या लोकांना न्याय कसं देईल. म्हणजे योगेश पाटील कार्यकर्ता तर शेवटी कार्यकर्ता ज्यावेळी लीडर बनतो त्यावेळी आता योगेश पाटीलच्या सोबत अनेक कार्यकर्ते जोडले. त्यावेळी कार्यकर्त्यांची अनेक गरजा असतात, अपेक्षा असतात. अपेक्षा म्हणजे काय व्यक्तिगत नसतात, परंतु कामाच्या बाबतीत असतील, क्षेत्रात काही कामाच्या बाबतीत असतील, त्यावेळी ते पूर्ण होत नाही. तर त्यावेळी ज्यावेळी जो पक्ष तिकडे काम करतो असं वाटतं की या पक्षावर आपण जोडलं पाहिजे. तर योगेश पाटीलजी हे भारतीय जनता पक्षाचा कार्यशैलीला बघून भाजपमध्ये जोडलेले त्यांच्या कार्यकर्त्यासोबत. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पेनकरपाडा हा भाजपचा गड असेल? नाही, हा तसं पण होता, परंतु सांगतो मागच्या वेळी काही कारणाने आम्ही चुकून गेलो, पण यावेळी 100% आम्ही जोडणार. योगेश पाटील आहे व इतर अनेक कार्यकर्ता आता नवीन आमच्यासोबत जोडलाय, तर नक्की ते आम्ही यावेळी हा वॉर्ड जिंकू. आज मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला, पण शिंदे पक्ष सोडून भाजपमध्ये का प्रवेश? एकच सांगतोय की मेहता साहेबांचं काम आणि त्यांचं नेतृत्व बघून मी शिंदे गटातून भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि माझ्या बरोबर 1,500 ते 2,000 माझी टीम महिला आणि पुरुष सर्वांना भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना पक्षाचे मंत्री आहेत, त्यांचं पक्ष सोडून तुम्ही आज भाजपमध्ये हे करताय आणि हा जो पेनकरपाडा आहे त्याच्यामध्ये आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा भाजपचा गड होईल. नक्कीच जे पॅनल साहेब ठरवतील, 4चा पॅनल असेल तर आम्ही कन्फर्म 4चे 4 पॅनल आम्ही निवडून देऊ. ही एक ताकद राहील आमची. शिंदेगड सोडण्याचं कारण काय? शिंदेगड सोडण्याचं कारण एकच की नरेंद्र मेहताचं काम, मेहता साहेबांचं एक कामच, फक्त कामच. और उपस्थित भाई बंधु सबको हार्दिक अभिनंदन. आज हमें गर्व की बात है, मीरा भाईंदर में हमारे आमदार को नेतृत्व में शिंदे गुट के शिवसेना के कार्य से मेहता जी के कार्य से प्रभावित होकर पेनकरपाड़ा पूरा 1/3 पब्लिक मेहता जी के भाजपा अंतर्गत में भाजपा के गुट में आ गए हैं. वो सारे लोगों को मैं हार्दिक अभिनंदन करता हूं. और पूरा मीरा भाईंदर महानगर पालिका के चुनाव में 70 पार का नारा है मेहता जी का, वो हम लोग को मिलकर 70 पार करना है. खास करके 16 नंबर वार्ड के सारे रहवासियों से निवेदन करता हूं कि जितने भी कार्य, चाहे पानी का व्यवस्था हो,
रोड की व्यवस्था हो, वो मेहता जी निरंतर करते आ रहे हैं। तो मैं सारे लोगों से अनुरोध करता हूं कि और जो 10% सिंधे गुट हो, वाटा गुट को बचे हुए हैं, वो एक में भाजपा करना है। आज हम लोग यहाँ से शपथ लेके निकलेंगे कि पेंकरपाड़ा में किसी दूसरे पार्टी का मत नहीं जाना चाहिए। क्या आप लोग रेडी हैं? जय श्री राम।